पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच भाळले होते मी. या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली. अण्णा नाईकांच्या आयुष्यात मला कायमचं स्थान हवं. वचन दिलंस, माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही, फास घातलास, फसवलास मला. अण्णा मला तुझ्या सोबत कायम राहायचं. चल चल माझ्या सोबत चल. आओ उठा, आओ उठा, आओ. हे भाई अंग गरम लागता यांचा. तथा बघ. अण्णा अण्णा उठा. अण्णा आओ उठा 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 सावकाश. उठा उठा उठा. अण्णा चला. आओ हाय सर किती इलास. हा चला घराकडे चला. दत्ता ह्यांका हाताक धर रे आणि घे घे हाताक धरून घे. सावकाश सावकाश सावकाश. चला. हिंदुवहिनी तिचो मान तिका द्या. आज पारार नाथाकडसून दिवो लावून घ्या आणि हो नियम पाळा. अमावास्या पौर्णिमा चुकावू नका, नाही तर ती बाया घरात येईल. वाढो गिळा. तर ती बाया घरात येईल. वाढो गिळा. हो काय झाला. हे राजा काय झाला. छाया जागो. ओ गरम करून कापड्यात बांधून घेऊन ये. शिक्षा देणार. बोल काय शिक्षा देऊ. आवळू कळा नको.
विहिरीच्या खोलात घेऊन जातो. गडद अंधार आहे तिथे. तुम्ही मालक असात ना माझे, तुम्ही सांगशात तसा मरांगीत आहे तुमका. तुमचा प्रातपद कोणा गावाचं नाही, अशी व्यवस्था करते मी. या शिक्षेपासून तुला नेणे पण नाही सोडवू शकत. जीवाची भीक मागशाल अण्णांनो तुम्ही, पण ती तुमका नाही मिळूची. ये अण्णा, शेवंताचं ऐकणार नाहीस तू. ये या आमच्याकडे. नाही मी नाही येऊच आहे. मी नाही येऊच आहे. अण्णा तुम्ही इथे. या बाहेर. नाही मी नाही येणार. माका मारतील ते. मी नाही येऊच आहे. हो काय चाललंय तुमचं? नाही नको. माका मारतील. सोडा माका. ओ नको नको. ओ नको नको. आहे काय? आहे. अरे असं करू नका रे बाबांनो. अरे असं करू नका रे बाबांनो. काढा नको. मी गुन्हेगार आहे. काढा नको. मी पाय पडते तुमच्या. अरे बाबांनो असं नका करा. असं नका करू. बाबांनो गुन्हेगार असे काढू नका रे. हे बाबांनो करा नाही. असं नका करू. जीव घेतील माझं. मारून टाकतील मला. पडार हो. नाही वाड्यावर नको. अरे काय करतोस, पकड इकडे. वाड्यावर नको. ते मग थैसरच काढतील. वाड्यावर नको. मग हे कोण काय म्हणालो तुका? हा कोण म्हणला रे? ती कोण? ती म्हणली. विसरलंस? नाही ती. अरे ती कोण? हा आठवला, ती आणू गेली अण्णांका. अरे कोण सांगशील काय? ता विसरलंय. नाही आठवला. सुशल्याची हाऊस गेली. माका सांगितल्या हैसर बसून राहा, मी अण्णांका घेऊन येतोय. बसूची ह्याचं काहीतरी बंदोबस्त करू पायो. नाही बसूची अशी गप. आई चल घरात चल. बघूया चल. घरात चल बघूया नंतर. नाही बसूची. ये आते आई बघ ये. बस. आहे तू आता किती मनस्ताप करून घेशील? हा आता ह्यो किती रडता? सरिता अगं बाबू किती रडता? आहे त्याला भूक लागली असतात. अगं तर तू घेऊन काय चाललं या घराचा? हे काय गेले कळून काय पर्याय नाही. आता या नकावड्या पोराचे हे हाल. तो बाय तुका जा काय करू सांग. आता माझा कर, पण या घरात सोड बाय सोड. आहे अण्णा परत येतील आणि बाबू पण रडायचं थांबत. तरी ते म्हणतात तसा त्याचं पोट दुखत असतं. छाया तुझा हो देऊन ये. होय मी जातोय, तू ही का सांभाळ. आई पाणी आणतंय. नियमाने केलंय मी. त्याच हक्कान सांगतोय मी तुका, या घराचं रक्षण कर. या घराच्या वारसाकडे लक्ष दे. या घराच्या मालकात सुखरूप घराकडे घेऊन ये. सगळं तुझ्याच हातात असा. तू जर खरं असशील ना तर या घरात उभं राहू आणि तुझं अस्तित्व दाखवून दे. दत्ता भाऊ. ओ दत्ता भाऊ. चला येतोय मी. आहे मी जाऊन येतोय. मी पण येते तुझ्या वांगडा. छाया तू सरिता वांगडा थांब. इलो हा मी. चल दत्ता. कंदील घेऊन येते. अरे पण लवकर ये रे बाबा, लवकर ये.
विलास, चल चल ओके, चल. जाता असती छत्री तरी घेऊन जावा. अगं, मला आणते तुझी छत्री. काय हो साहेब, काय झाला म्हणा त्यांका? मी सांगताय ना तुमका, बघा 8 टाका. मी पैसे देते तुमका 8 टाकूचे. हो काय बोलताय तुम्ही? वय खरंच पैसे देते. वय पैसे वय काहीच नाही गेलं तर ते माका मारतील, गळू आवडतील माझा असो, नाही तर बावी ढकलून देतील, माका जमिनीत गाडतील, माका चितो गाडतील, हो मारतील, मारतील माका. कोण कोण करणार आहे? ये पांढऱ्या डोळ्याची मडी बाहेर उभी असत, तसं बाहेर उभी असत, माका मारतील, माका माझ्यावर झडप घालतील, बोच करतील, माका माझे छोटे छोटे तुकडे करून मारतील, माका आता हैसर राहून दे. त्यांचा हसण्याचा आवाज येता ते माका योग बोलवतात. माका नाही जाऊचा, मी हैसरच राहणार आता. अण्णा 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 काय होतं? अण्णा अण्णा ॲम्ब्युलन्सला फोन कर, काय होतं? अण्णा 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 आवाज काय करतात? आहे तू घराकडे जा, मी जाते दवाखान्यात. अरे पण आहे घराकडे जातो, मी जाते दवाखान्यात. आज किती वर्षांनी लाजताना बघते, तसं म्हणून गेलं तर पहिल्यांदाच बघते, अगदी नव्या नवरीसारखी. बास कर रे दत्ता, मी बघते काय तयारी करूची. पण याक बरा झाला, आज यांका घरी सोडतात. नातवाच्या बारशाक आजो घरात येतलो. तुझं पाठी राखू उभं राहिलो ना, त्यानंच योगायोग साधला. वय रे वय. ह्या बघ, मी तयारी करताय ना, तवसर ह्या गोमूत्र असा ना, या घरभर शिपडून घे. हा? हे तुझं तूच सांगू केलंस? बाबूचं बारसो आहे ना. हा वय रे, पण अण्णा आजारी असत का नाही? आज ते दवाखान्यातून येणार असत म्हणान घरातल्या घरातच आपण बारसो करणार. कळला? कोणाक बोलूचा नाही हा. कोणाक बोलूचा नाही हा. आता काय जातस? सगळ्यांका जाऊन सांगतय, दत्तभाऊनी सांगितलेला नाही बोलूचा कोणाक. पुढ्या गपराव, कोणाक काय सांगू नको आता. कळला? आता येतील ते येतील, तू काय करू नको आता. हा खोळो. दत्तभाऊ काय आता? औषध तानुला जो जिंकिल तिन्ही जगाला, जो बाळा लढिवाळा यशोदेच्या निज नंदलाला. तू खट्याळ कृष्ण कन्हैया, तू शूरवीर रघुरामा, तू गौरी पुत्र गणेशा, जो बाळा लढिवाळा यशोदेच्या निज नंदलाला. काय बोलतोस तर मला काय कळत नाही हा. मागच्या खेपे काय झाला ना, तर सगळं तुम्ही विसरला असता. पण माझा आवचीचा काळी जा इतक्या सहजासहजी नाही विसरू शकत मी. तर सरिता, मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. परिस्थिती काय पण असू दे,
अण्णांचा स्वभाव तुमका माहिती आहे ना. माझ्या बाबूच्या जीवावर काही बेतलं तर सरिता काय डोक्यात आणू नको. अगो आपण त्यांची काळजी घेऊ होई अशी परिस्थिती आहे त्यांची. ते काय करणार. अगो त्यांची अवस्था काय आहे? आणि तू बोलतोस काय? काय अवस्था, मरणाच्या दारातून तर परत येले. आता घरा गेले जरा आराम करतील मग परत जातील दार ठोठक. आणि तुझा काय, तुका बघतले परत दुसरी कोणतरी शेवंत छाया उगाच अभद्र बोला नको. या कपाळावर कुंकू दिसता ना त्याच्यावर माझो हक असा आणि तो कायम रवतलो. हो तुझोच रवाने, हा तुझोच रवाने. काय झालं. नाथा इलय इलय काम असं काय. काय झालं माई. यांची खोली आवरलंस, होय सगळ्या जागेवर ठेवलंस, होय त्यांची बंदूक साफ करून जागेवर लावून ठेवलाय. थैसून काढून टाकते. ऐकू केला नाही. पण माई त्यांच्या नजरेत पडाक नको आणि कपाटातले बाटले काढून टाक. हे अण्णा इले की काय सांगितलं ऐकलंच नाही तू. करूचा लागता. माका माझ्या घराची, माझ्या घरातल्या माणसांची, माझ्या नातवाची काळजी असा. आहे सरिता. ऐकलंय मी सगळा. या बघ आज घरात शुभकार्य असा, वाद नको. लवकर आवरून घे. हेंका आणूक जातस ना. खांद्याची चुकली. असं तर यो अण्णा नाईक नया नया. अहो, होशाल तुम्ही आधी सारखे होशाल. अण्णा शांत राहा. काय होणार नाही. हा कोण आम्ही. अण्णा अण्णा नाईक असंच तुम्ही. म्हणजे माझी अवस्था अशी कशी झाल्या रे. ही दाढी, हे डोळे, या शरीर किती असं झालं. अण्णा तुम्ही दवाखान्यातून येलास ना म्हणून दाढी वाढली. ठेव. टॉवेल घेऊ का. अंगावर सांडस सगळा. अण्णा नाईकच हो. नाही सोडणार मी. माझी बंदूक आहे. अण्णा नको. मी काय नाही केलंय. हो मी असं आहे नाथा. खया माझी बंदूक. याका नाही सोडणार मी. जीव घेऊन यायचो. अण्णा काय करतात. सोडा सोडा सोडा. बसा शांत बसा राहायचं.
नाही यो माझो गळो चिरत. अहो असं काय करतास तुम्ही? नाता तू जा असून जा, खाली जा. काय गेलो तो? अण्णा नायकाच्या वाहनाच्या आवाजात लोक रस्ता बदलायची. त्यांच्या डोळ्यातून निखारून कोण त्यांच्या नजरेत नजर मिळवत. अण्णा नायकांचा शब्द, शेवटचा शब्द. तार किती लावलोस? के होतो ना, त्याचा जीव गेलो असतो म्हणजे लागला असताना आणि एकाला. अण्णा नाही सुधरूचे. माणसातलो हैवान असं सहजासहजी जाणार असा काय? सरिता तोंड बंद कर. एकदा येऊन बघायची त्यांची अवस्था काय झाली आती. घरातल्या कोणाक दुखला खुपला तर अण्णा साधी चौकशी तरी करतात काय हो? विषय तो नाही हा. नाही नाही, तुम्ही म्हणत होतास ना त्यांची अवस्था काय ती बघायची म्हणून सांगतोय. उद्या बापाशीन कोणाचा खून केलास ना तरी पण जाऊचाच नाही. को सरिता अण्णांका बरा नाही हा म्हणून त्यांनी असं केलंय. अहो मग त्याच सांगताय ना. यो झील पण तुमचंच असा ना. सांभाळा जरा. संध्याकाळी बारसो हा. तेव्हा बघा काय तमाशा नको, आधीच सांगतोय. अहो दत्ताक झील झालो ना. दत्ताचो झील? वय वारस. मी काय म्हणते म्हणजे पोराच्या अंगावर काहीतरी घालूक होया ना. दागिनो घालूक होय. मी माझ्या स्वतःच्या हाताने घालतोय त्याच्या गळ्यात. चला. काय गो, कसो दिसता? अगदी तुमच्यासारखंच. मी ते का तुमका दाखवू घेऊन येतोय. हा इलय. हा अण्णा दिसता काय बघा. आहे अहो काय घेऊन जातास बाबू? अगं इले हेंका दाखवूक नेतय. हा अहो, पण वरती आजोला भेटायचे आहे, आता. आहे. आजो खय असा आजो. आहे, अहो. अले 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 आजो बघत आजो बघ. थय काय बघताय? बघा बघा कोण इलो हा बघा. नातू इलो हा तुमचो. खरा हा का तोंडार बोलते? मी बायल असास म्हणून तुमका बोलता येत नाही. पण आई तुमका पण माहिती आहे की अण्णांचं काय झालं आता. हाच बारसो असा. माका कोणा वांगडा वाद नाही घालूचो. बारशाक माका या चालूचा नाही. उगाच विषयाची परीक्षा नको. ते बारशाक ना इले ना
तर बरा होईल. त्याच्या जीवन मी सांगते तर ऐका. जावा ठीक ना, येण्याचे इस्पितळात घेऊन जावा. सरिता तोंड बंद कर. आयो मी काय चुकीचं बोललोय? अगो हे दवाखान्यात सून घरात इल्यापासून बघतोय मी तुझा वागणा. अगो तुका तुझी ओळख नाही ना, ह्याच तुझा चुकता. कोण असस तू? सांग ना कोण असस? अगो नायकांच्या घरात सून म्हणून मिरवतोस, तोंड वर करून बोलतोस. ह्यो अधिकार कोणी दिला तुका? ह्याच माणसांना. खरं तर आम्ही तुझे गुन्हेगार असू. या घराचं स्थळ हिला आणि आमच्या ऐपतीचं काही एक विचार न करता आम्ही तुला लगीन करून दिलं. आता हीच तुझी माणसं असत आणि ह्याच घर असं. ह्या घराचं हुमरं वंडाळूची पण आमची लायकी नाही अगो. बाबा किती ह्यांच्या पाया पडतात. तळून आत येऊचंही नाही मी. थांबव जरा. हिंदू येतो आम्ही. सरिता आम्ही आमच्या ऐपतीनुसार हे नातवासाठी वाळे आणल्यात. तुमका जमला तर घाला ते का आहे. मग काय बोलतो आहे बाबा? आहे बाबा. ठेवलास या सगळं करून. आजवर अण्णा त्यांचा अपमान करत होते, तुम्ही पण तास केलास. हे अण्णा नाईक आपल्या जिला घेऊन आमच्या दारावर इले होते माझा हात मागूसाठी. आम्ही तुमचे उमरेजी जाऊ की लावू नव्हतो. नाही कसाच ना तुम्ही. मग तुमच्या घराण्यात शोभत असा तालेवार घराणं तुमका मिळाला नसता. किती येईलच आमच्याकडे. कारण या माणसाक काय केलंस या? पाहिलंस ना तुझी ती. काय सहानुभूती दाखवची गरज नाही. आजवर ह्या घरात इतके मुडदे पडले आहेत, आणखी पडते. कोणा काय फरक पडणार हा? दत्तारे असं बसलंस काय? जा तिची समजूत काढ जा. काय करत ता? येत दत्ता अरे या सगळ्याचा परिणाम त्या नखा एवढ्या पोरावर नको हो. जा. दत्तभाऊ दत्तभाऊ समजू नाही का काहीतरी? सरिता डोके जरा शांत ठेव. चल आज चल. सरिता सरिता आई जा काय बोलली ना त्याच्यासाठी झालं तरी मी माफी मागते. मी पाया पडतोय तुझ्या. असं विचार करू नको सरिता. चल चल सरिता. छायाताई तुम्ही चल चल. चल गो. बस. खुळ्यासारखं काहीतरी विचार करू नको हा. सरिता ह्या काय चाललेलं अगो? आहे तू थांब बघ या. उगी शब्दाक शब्द वाढवू नको हा. ह्याच्यावर आपण नंतर बोलूया. आधी सगळा बाजूक ठेवून ना आपण बाबूक पाळण्यात घालूया. सरिता चल बघ या. थांबा छायाताई. आता काय झालो? विषय संपलो म्हणला ना मी. नाही कधीच नाही संपूचा.
ह्या असाच चालू राहतला. तुम्ही जी कोण असास तुमका सगळ्यांका सांगून ठेवतोय मी, तुम्ही माझ्या घोवाचा काही एक वाकडा करू शकणार नाही. मी खंबीर असाय ते का सांभाळू, तुमच्या तावडीत सून ते का सोडवतले. या घराच्या मालकाक पुन्हा अण्णा नाईक म्हणा नाही उभा केलंय तर माझं नाव सांगतलंय नाही. इंदुमती हरी नाईक.